मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्तानं खराडी वाघोली इथे भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। कानिफनाथ फाउंडेशन, सौ दर्शनाताई, स्वप्नील पठारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला। तब्बल 565 नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतलाय। खराडी वाघोलीमधील प्रभाग क्रमांक 4 मध्ये आयोजित या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या हस्ते करण्यात आले। सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन आणि छत्रपती आरोग्य हेल्पलाईनचे अध्यक्ष डॉक्टर रोहित बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं उत्कृष्ट असं नियोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये बीपी, शुगर, ECG, फुल बॉडी चेकअप, मोफत नेत्र तपासणी आणि चष्म्यांचे वाटप करण्यात आलं आहे। एवढंच नाही तर विविध गंभीर आजारांवरील मोफत शस्त्रक्रियेबद्दल देखील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळालंय। यासोबतच ससून रक्तपेढीच्या सहकार्यानं आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 64 दात्यांनी रक्तदान केलं। या शिबिरासाठी सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, उषा किरण हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, रक्तपेढी आणि कायरॉन लॅब यांच्या डॉक्टरांच्या टीमनं मोलाचं योगदान दिलं। कार्यक्रमाला स्वप्नील पठारे, आबनावे शेठ, शशी अण्णा टिंगरे यांच्यासह अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते। राजकारणामध्ये जेव्हापासून आम्ही पदार्पण केलं तेव्हापासून दादांचा वाढदिवस साजरा करण्याची आम्हा लोकांना या ठिकाणी सवय होती आणि आज त्याच व्यक्तीचा या ठिकाणी आम्हाला जयंती साजरी करत आहे। याच्यापेक्षा मोठा दुर्दैवी दिवस आमच्यासाठी खरं तर नाही आहे, परंतु आज सत्य स्वीकारावं लागतंय आणि दादांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी वडगाव श्री मतदारसंघात प्रभाग क्रमांक 4 मध्ये स्वप्नील पठारे आणि त्यांच्या मिसेस दर्शना पठारे यांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून दादांनी जी आम्हाला शिकवण दिली की ज्या ठिकाणी स्वच्छता किंवा वक्तशीलता, त्याच पद्धतीने नागरिकांच्या कामाला येणे, आरोग्याच्या विषयी काळजी घेणे, ह्याचा दृष्टिकोन ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक प्रभागातील आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवून अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले। त्यातलाच हा एक उपक्रम आज आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर अशा पद्धतीचं यांनी राबवलंय। हा दिवस दादांची जयंती अशी साजरी करावी लागेल असं कधी वाटलं नव्हतं, परंतु आज दादांनी आम्हाला जी ओळख निर्माण करून दिलेली आहे, तर दादांच्या माध्यमातून असेल, सुनील अण्णांच्या माध्यमातून असेल, आम्ही अनेक वेळा आमच्या मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रम घेत असतो। त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही आज दादांच्या शिकवणीप्रमाणे आरोग्य असेल, स्वच्छता असेल, प्रत्येक गोष्ट कुठल्या गोष्टीला कसं उपयोगी यावं जनतेसाठी, हे आज आम्हाला दादा शिकवून गेलेले आहेत। त्यांच्याच माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिर आज या ठिकाणी गोरगरीब जनता असेल त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी फार अशी काही जास्त माहिती नसते, कारण धावपळीच्या जीवनामध्ये ते कुठेतरी स्वतःच्या आरोग्याशी खेळत असतात, परंतु त्यांना पैसे अभावी असेल, कुठले ऑपरेशन्स असतात ते करता येत नाही। त्यामुळे आम्ही आज हा उपक्रम राबवलेला आहे आणि जनतेचा देखील या ठिकाणी चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांचा मिळत आहे आणि दादांच्या आठवणीमध्ये असं समाजकार्य करणे हे आम्हाला एक ऐच्छिकच आहे। त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा आपण असे बरेच कार्यक्रम राबवणार आहोत आणि हे कंटिन्यू होणार आहोत। स्वप्नील पठारे सर आणि दर्शनाताई पठारे यांच्या मार्फत सदर शिबिर राबवण्यात आलेले आहे। बरेच हॉस्पिटल्स यामध्ये सहभागी झालेले आहे। ससून हॉस्पिटल असेल, सह्याद्री हॉस्पिटल असेल, सूर्य हॉस्पिटल असेल, उषा किरण हॉस्पिटल असेल आणि आपले सर्व फाउंडेशनची टीम या महाआरोग्य शिबिरामध्ये सहभागी होत सर्व नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देत आहे। आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कानिफनाथ पठारे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत रक्त तपासणी व आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। दरवर्षी आम्ही दादांचा वाढदिवस मोठ्या उत्सवात साजरा करत असतो, पण आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की यावर्षी आम्हाला दादांची जयंती साजरी करावी लागत आहे। आत्तापर्यंत दादांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम आम्ही राबवत आहे। त्याच पद्धतीने यापुढे दादांची आठवण म्हणून दरवर्षीप्रमाणे उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार असतील, सुनील अण्णा टिंगरे पुणे शहराचे अध्यक्ष असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आम्ही आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात घेण्याचं आयोजन केलेलं आहे। त्या पद्धतीने जशी दादांनी आम्हाला शिकवण दिली त्या पद्धतीने यापुढे काम करण्याचा आमचा मानस आहे। आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे, त्यामध्ये आमच्या
धडाडीच्या या भागातील कार्यकर्त्या आणि प्रभाग क्रमांक 4 मधील ज्यांनी अतिशय हिमतीने आणि चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवली अशा दर्शनाताई पठारे, त्यांचे पती स्वप्नील पठारे यांनी हा ब्लड डोनेशन आणि रक्त तपासणी, औषध वाटप आणि या आरोग्य शिबिरात सर्वांनी सहभाग नोंदवलेला आहे. आणि अतिशय आतापर्यंत अनेक मान्यवरांनी या ठिकाणी रक्तदान करून एक प्रकारची अजितदादा यांना आम्ही या रूपाने आदरांजली वाहिलेली आहे. दादांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर असं नेतृत्व परत होणार नाही. आम्हाला रोज दादांची उणीव भासते. आमचं अमोल उदमले, सी 24 तास, पुणे.